नमस्कार. तर आज मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला पालकच्या वड्या. तर त्यासाठी मी एक जुडी पालक घेतलेला आहे. त्याचे फक्त पानच घेतलेले आहेत, काड्या घ्यायच्या नाहीत आपल्याला. स्वच्छ धुवून असा कोरडा करून घेतलेला आहे. तर आपल्याला हे बारीक कट करून घ्यायचं आहे. असं मी बारीक कट करून घेतलेला आहे पालक वडीसाठी आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे. मी इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. जास्त तिखट नाहीत म्हणून मी थोड्याशा जास्त घेतलेल्या आहेत. तिखट असेल तर तुम्ही थोड्या कमी करू शकता. इथे मी पाव चमचा ओवा घेतलेला आहे, 1 चमचा जिरं. आता आपल्याला हे मिक्सरमधून थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे थोडंसं जाडसरच काढून घेतलेलं आहे. आपल्याला जाडसरच पाहिजे. मी इथं कट केलेला पालक घेतलेला एका बाउलमध्ये. यामध्ये घालायचं आपल्याला 1 वाटी ज्वारीचं पीठ, त्यानंतर 3 चमचे मी बेसन पीठ घेतलेले ते घालायचे आपल्याला. 2 चमचे आपल्याला तीळ घालायचे आहेत पांढरे. त्यानंतर हळद घालायची आपल्याला अर्धा चमचा. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलेलं होतं ते घालायचं आहे आपल्याला. मिरची, लसूण, ओवा आणि जिरे. आता आपल्याला या अगोदर पाणी न घालताच व्यवस्थित त्याला असं थोडंसं दाबून याला मिक्स करून घ्यायचं आहे. भाजीमध्ये थोडासा ओलसरपणा राहतो, त्यामुळे आपल्याला सुरुवातीला पाणी नाही घालायचं. हातानं असं व्यवस्थित असं चुरून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ह्याचा एक घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. थोडं थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला, एकदम पाणी नाही घालायचं. अशा प्रकारे मी घट्टसर गोळा ह्याचा मळून घेतलेला आहे. आता आपल्याला याचे रोल बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला रोल बनवून घ्यायचे आहेत. दुसरा सुद्धा असंच घ्यायचा आहे. अशा प्रकारे 2 रोल बनवून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे आहेत रोल. इथं आपण जे रोल करून घेतलेले आहेत त्याला थोडेसे आपण वरतून तीळ लावून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे खूप छान लागतात तीळ वरतून लावल्यामुळे आपली पालक वडी. अशा प्रकारे दोन्ही रोलला आपल्याला तीळ लावून घ्यायचे आहेत. आता इथे एक मी चाळणी घेतलेली आहे, त्याला तेल लावून घेतलेलं आहे चाळणीला. तर आता आपल्याला हे रोल या चाळणीमध्ये ठेवायचे आहेत. मी इथे एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाणी आपलं उकळलेलं आहे. तर यावर आता आपल्याला हे चाळणे ठेवून द्यायचे आहे. तुम्ही कुकरमध्ये सुद्धा हे रोल वाफवून घेऊ शकता. तर आता आपल्याला यावर झाकण ठेवून 15 मिनिट आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे आहेत रोल. 15 मिनिट झालेले आहेत. तर आता आपण आपले रोल स्टीम झाले का नाही ते पाहूया. तर आपण एक टूथपिक बघूया त्यामध्ये घालून.
तुम्ही बघू शकता टूथपिक्सला आपल्या काही चिटकलेलं नाही आहे. तर आपले रोल व्यवस्थित स्टीम झालेले आहेत. तर आता आपण काढून याला पूर्णपणे थंड करून घेऊया. हे रोल आपण खाली काढून घेतलेले आहेत. याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला हे कापून घ्यायचे आहेत. आपले दोन्ही रोल व्यवस्थित थंड झालेले आहेत. तर आता आपण कट करून घेऊया. आपल्याला अर्धा इंचाचे हे वड्या कापून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. खायला खूप छान लागतात. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. तर आपल्याला हे अशा प्रकारे पूर्ण वड्या कापून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे मी सर्व वड्या कापून घेतलेल्या आहेत. तर आता आपल्याला हे तळून घ्यायच्या नाहीत. तर आपल्याला आता हे शालो फ्राय करून घ्यायचे आहेत. मी इथं कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घातलेलं आहे. तर तेल आपलं गरम झालेलं आहे. तर आता यामध्ये आपल्याला हे कापून घेतलेल्या वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला एका बाजूकडून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. असा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे पालक वड्या आपल्याला खालची बाजू व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहेत. नंतरच आपल्याला ही पलटी करायची आहेत. 1 मिनिट झालेला आहे. तर आता आपण पलटी करून घेऊया. दुसरी बाजू सुद्धा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. दोन्ही बाजूकडून आपल्याला गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत वड्या. दोन्ही बाजूकडून सुद्धा गोल्डन कलर झालेला आहे. तर आता आपण काढून घेऊया. तुम्ही ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता किंवा चहाबरोबर खायला सुद्धा खूप छान लागतात. प्रवासासाठी सुद्धा न्यायलाही खूप फायदेशीर आहेत. 2 ते 3 दिवस ह्या पालक वड्या खराब होत नाहीत. तर आता आपण काढून घेऊया. ह्या पालक वड्या हेल्दी आणि पौष्टिक सुद्धा आहेत. तर बाकीच्या सुद्धा राहिलेला आपल्याला अशा प्रकारेच शालो फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता कलर सुद्धा खूप छान आलेला आहे. तुम्ही बघू शकता अशी खुसखुशीत आपली पालक वडी तयार झालेली आहे. करायला खूप सोपे आहे. चला तर मग आज आपण पालक वडी कशी करायची ती पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया.